तुळशी विवाह सोहळा किंवा लग्नविधी हा कार्तिक शुद्ध द्वादशी ते पौर्णिमा या दरम्यान केला जातो. आपल्या घरातील बाळकृष्णाच्या मूर्तीचा म्हणजेच विष्णूच्या रूपाचा तुळशीशी विवाह लावून देणे म्हणजेच तुळशी विवाह होय. हा विधी संध्याकाळी केला जातो. तुळशी विवाह एक व्रत मानले जाते. यात विष्णू भगवान वर तर तुळशी माता वधू मानली जाते, तर उसाला मामा बनवले जाते. विवाहाच्या दिवशी एक तुळशीचे रोप आणून कुंडीत लावावे किंवा आपल्याकडे आधीच तुळस असलेल्या कुंडीला रंगरंगोटी देऊन सजवावे. तुळशीत सौभाग्याचे सर्व सामान ठेवावे. एक भरजरी वस्त्र ठेवावे. तसेच आवळा आणि चिंच ठेवावी. हळकुंड वाहून तुळशीची पूजा करावी आणि तुळशीच्या मागच्या बाजूला एक अखंड ऊस उभा करून ठेवावा. नंतर श्रीकृष्ण भगवानांना पंचामृताने आंघोळ घालून पूजा करून एका ताम्हणात चौरंगावर किंवा पाटावर तुळशीच्या बाजूला ठेवावे. दोघांना फुलं वाहून एक छोटा हार दोघांच्या बाजूला ठेवावा. नंतर घरातील कर्त्या व्यक्तीने श्री विष्णू भगवान आणि तुळशी मातेच्या विवाहाचे पुनरुच्चारण करावे. नंतर दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणावी, अक्षता टाकाव्या. नंतर दोघांच्या बाजूला ठेवलेले हार एकमेकांना घालावे आणि टाळ्यांच्या वाद्यांच्या गजरात हा विवाह संपन्न करावा. हे झाल्यानंतर घरातील कर्त्या पुरुषाने भगवान विष्णू यांना प्रार्थना करून सांगावे, आज जसा आपला विवाह सोहळा माझ्या दारी संपन्न झाला, तसा विवाह सोहळा माझ्या कुटुंबातील विवाहोत्सुक व्यक्तींचा लवकरात लवकर संपन्न हो, ही आपल्या चरणी प्रार्थना. नंतर विवाह इच्छुकांनी भगवान विष्णूंना आपल्या विवाहाबाबत प्रार्थनापूर्वक साकडे घालावे आणि नंतर तुळशीच्या बाजूला ठेवलेल्या उसाला नमस्कार करून सांगावे की जसे आपण या विवाहात मामा म्हणून पाठीमागे उभे राहिला, तसेच आपण माझ्या विवाहाच्या क्षणी सुद्धा माझ्या पाठीशी उभे राहावे. या विधीत वापरलेला ऊस घरामध्ये एका जागी जपून ठेवावा आणि जमल्यास त्याचे आपले विवाह कार्य होईपर्यंत नित्य पूजन करावे. तुळशी विवाह केल्यामुळे कर्त्या पुरुषास कन्यादान केल्याचे पुण्य मिळते आणि कुटुंबातील विवाहोत्सुक वधूवरांचे विवाह देखील संपन्न होतात. अशी या तुळशी विवाहाची कहाणी.